हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। देशात पुन्हा मोदी सरकार येणार की इंडिया आघाडी विजयी होणार? देशाचा खरा निकाल आता 23 तासांवर। उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार। सार्वत्रिक लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज। 48 मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावर एकूण 14,507 अधिकारी कर्मचारी नियुक्त। पोलिसांचाही चोख बंदोबस्त। मुंबईत 6 जागांच्या मतमोजणीची तयारी सुरू। शिवडी विक्रोळीतील मतमोजणी केंद्रांवर पोलिसांचा फौजफाटा तैनात। नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया सध्या युद्ध पातळीवर। 500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी चंद्रपूर प्रशासन सज्ज। केंद्रावर त्रिस्तरीय सुरक्षा। मतमोजणीसाठी 101 टेबल तर 379 कर्मचारी। लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी केंद्रीय निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद दुपारी 12:30 वाजता। शिर्डीत निकालाआधी सुजय विखेंच्या विजयाचे बॅनर। तुम देख लेना आंखों से, हम आएंगे लाखों से। सुजय विखे समर्थकांची बॅनरबाजी। निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती। ठाकरेंना मोदींच्या भेटीची वेळ मिळू शकली नाही, दीपक केसरकर यांचा दावा। अजित पवार गट राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी निवडणूक आयोगाकडे दावा करणार। सूत्रांची माहिती, अरुणाचल विधानसभेत अजित पवार गटाला 3 जागांवर विजय। मतमोजणीच्या आधी इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून निवडणूक आयोगाची भेट। पोस्टल बॅलेटचा निकाल ईव्हीएम पूर्वी जाहीर करावा, आयोगाकडे मागणी। भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपमधील वाद चव्हाट्यावर। मुरबाडमधील आमदार किसन कथोरेंची हकालपट्टी करा। भाजप नेते जगन्नाथ पाटील यांची फडणवीसांकडे मागणी। मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून अनिल परब रिंगणात। आज अर्ज भरणार। आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार। पश्चिम रेल्वेवरील सेवा विस्कळीत। बोरिवली स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड। लोकल 10 ते 15 मिनिटे उशिरानं। अभिनेता सलमान खानला मारण्यासाठी 70 तरुण महाराष्ट्रात। नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक खुलासे। बिश्नोई गँगने मोठा कट रचून हत्येची तयारी केल्याचं उघड। 1100 टोल नाक्यांवर टॅक्समध्ये आजपासून 3 ते 5% वाढ। निवडणूक संपताच महामार्ग प्राधिकरणाचा मोठा निर्णय। मुंबईत बुधवारपासून 10% पाणी कपात। बीएमसीकडून ठाणे भिवंडीसह इतर गावांना केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यातही पाणी कपात लागू। अमूल दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांनी दरवाढ। आजपासूनच नवीन दरवाढ लागू होणार। गुजरात कॉर्पोरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचा निर्णय। 3 महिन्यांमध्ये देशभरात उष्माघाताने 56 जणांचा मृत्यू। महाराष्ट्रात 11 तर मे महिन्यात देशभरात 46 जणांचा मृत्यू। मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक 14 जणांच्या मृत्यूची नोंद। यंदाचा पाऊस चांगला, पेरणीसाठी घाई नको। हवामान तज्ज्ञांचा शेतकऱ्यांना सल्ला। जून जुलै महिन्यात कमी पाऊस तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज। 10 जूनपर्यंत पाऊस महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज। यंदा राज्यात वेळेपूर्वीच मान्सून दाखल होणार। पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा अधिक असणार। निवडणूक संपताच अरविंद केजरीवालांचं तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण। हुकुमशाही विरोधात आवाज उठवल्यानं मी जेलमध्ये जातोय, परत बाहेर येईन माहिती नाही। आत्मसमर्पण करण्याआधी केजरीवालांची प्रतिक्रिया। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।